सर्व ड्रायव्हर भावांना जय शिवराय, जय भीम. ड्रायव्हर भावांनो, हा व्हिडिओ इतका महत्वाचा आहे. तसेच आपण प्रत्येक व्हिडिओ महत्वाचेच टाकतो. तर ध्यान देऊन ऐका, व्हिडिओ स्किप करू नका. ड्रायव्हर भावांनो, सध्या पावसाचं वातावरण भरपूर खराब आहे. रस्ते तर काय ओरिजिनलच आहेत. पाण्यात खड्डा का खड्ड्यात पाणी हे आपल्याला ओळखू येत नाही. तर दोन किस्से असे घडलेत रिक्षावाल्यांचे, त्याबद्दल मी बनवतोय. तर ड्रायव्हर भावांची, आपल्या कॅब ड्रायव्हर भावांची माफी मागतो. तुम्हाला वाटत असेल फक्त रिक्षावाल्यांबद्दल बनवतो, असं काही नाहीये. तर विषय असा, एकाच रूटला किंवा एकाच रोडला झालेली घटना आहे. आजकाल काय झालेलं आहे, उठसूट कोणी परमिट घेतय आणि गाड्या चालवाय बघतय. भलं त्याला गाडी कशी चालवायची याचं पण नॉलेज नसतं ड्रायव्हर भावाला. सॉरी, वेळ आली ही बोलण्याची, त्यामुळे मी बोलतोय. विषय असा झाला, वाकड ब्रिज पासून बानेरला जायच्या साईडला जो सर्व्हिस रोड आहे, त्या सर्व्हिस रोडला अक्षरशः त्या ड्रायव्हर भावाकडून मला ओव्हरटेक करून जाऊन होती टीव्हीएस गाडी. जसा पुढे गेला अशी गाडी खड्ड्यात, एक चाक पूर्ण गेलं गुडघे इतक्या पाण्यात. त्या गाडीमध्ये कस्टमर होतं, लेडीज, इतकी घाबरली होती. ट्रॉफिक तर पूर्ण जाम, मदत करा येता येणार. तसं थोडं पुढे निघलो, पोलीस तर ओरडत होता. पुढे गेलो, पुढे गेल्यानंतर अशी एक केस घडली, अक्षरशः रिक्षा ड्रायव्हर पूर्ण एक साईडनी ओल्ला झालेला, पार केसापासून पायापर्यंत. बघा ड्रायव्हर भावांनो, रिक्षावाल्यांची किती देव परीक्षा बघतो. बर बघू द्या, तसं बी काय नाही, बघू द्या. पण विषय असा घडला, ओलं झालं हो नाही झालं, पण आपला रिक्षा ड्रायव्हर तिथं चुकला. त्याने डायरेक्ट गाडीची काच खाली घ्यायला लावली. फोर व्हीलर, व्हाईट प्लेट नंबर, किया कंपनीची गाडी. काच खाली घेतली आणि डायरेक्ट आईवरती शिवे दिली. ड्रायव्हर भावांनो, असं करू नका, तुम्हाला विनंती हात जोडून. तो कुठलाही ड्रायव्हर बंधू असू द्या, व्हाईट प्लेट असू कसली बी असू द्या, आईवरती कधी शिवी देऊ नका, ही मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय. काय झालेलं आहे, आजकाल नवीन ड्रायव्हर ह्यांना नॉलेज कमी असतंय. तुम्ही ओव्हरटेक कडून गाडी धरायचा प्रयत्न करा, थांबवायचं काम करा. कोणाच्या बी आईवरती अशी शिवी देऊ नका. त्याला गाडी थांबवून वाटलं तर त्याच्याकडून नवे कपडे घ्या, पण आईवर शिवी देऊ नका. त्या गाडीमध्ये, त्या किया गाडीमध्ये दोघं नवरा बायको असतील किंवा ड्रायव्हर असेल हे मला माहित नाही, पण तिथं लेडीज होती. त्या लेडीजला इतका राग आला, अरे रावीची भाषा, अक्षरशः त्या ड्रायव्हरचं गचुरं धरायची तयारी. पण योगायोग तिथं थोडी जागा भेटली, मी गाडी साईडला दाबली. माझ्या गाडीत कस्टमर होतं, त्यांना मी रिक्वेस्ट केली की मॅडम थोडं थांबा, 1 मिनिटं थांबा, मी भांडणं सोडायचा प्रयत्न करतो. तर विषय असा झाला ड्रायव्हर भावांनो, मी त्या कॅब आपल्या रिक्षा चालकाला बी समजावून सांगून हात जोडले, आणि त्या किया गाडीतले लेडीज होती त्यांना म्हणलं, ताई मी हात जोडतो, चुकून शब्द गेला असन, पण ते आमच्या ड्रायव्हर भावाची अवस्था बघा, मोबाईल भिजला, एक साईड पूर्ण भिजलाय, एक नॉर्मल थोडी बाजू कोरडी राहिली. ही सिच्युएशन तुमच्यावरती आल्यावर तुम्ही काय केलं असतं, ही मी त्यांना विनंती करून बोललो, पण दोन्हीही ऐकायला तयार नाही. तर अशी चूक कुणाची झाली तर तुम्ही मला कमेंट करून या व्हिडिओच्या माध्यमातून कळवा. आणि ड्रायव्हर भावांना, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, नक्कीच कमेंट करून कळवा. लाईक करा आणि आवडलं तर नक्कीच शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.